नमस्कार मित्रांनो, आपला सेमी ऑटोमॅटिक गोळाचा प्लांट आहे. याची कॅपॅसिटी पर डे 25 टनाची आहे. तर आता क्रशिंग चालू आहे. हा सप्टेंबर महिना आहे. याच्यात आपण देखील गोळाचं उत्पादन घेत आहोत. डबल मिल क्रशर आहे 25 डिग्रीचा. इकडं ऊस टाकायचं काम चालू आहे. ज्यूस क्रशरमधून निघाल्यानंतर या वायब्रो चाळणीमध्ये येतो. इथं ज्यूस प्रॉपर फिल्ट्रेशन केलं जातं. त्याच्यामध्ये काय काडी कचरा असेल तो सगळं इथंच निघाला जातो. वायब्रो चाळणी ही आपली 2500 लिटरची टाकी आहे खाली. त्याच्यात आपण ॲट ए टाईम 1000 लिटर ज्यूस देतो. आपला पॅनल बोर्ड आहे. हा मिल सेक्शनचा पॅनल बोर्ड आहे. याच्यामध्ये सगळे मिल सेक्शनचे मोटर वगैरे पॅनल चालतात. याच्यामध्ये आपल्याला व्होल्ट किती आहे, एम्पेअर किती हे दाखवतं. त्याच्यानंतर आपला बगॅस कॅरियर आहे. त्या बगॅस कॅरियरमधून भुसा इथे पडला जातो खाली. हा भुसा तुम्ही बघू शकता. मॉइश्चर कंटेंट एकदम कमी आणि फ्री फ्लो एकदम. या बगॅस कॅरियरने आपला जो काही बगॅस आहे तो डायरेक्ट पट्टीमध्ये टाकला जातो. पट्टीला हवा घालण्याचं काम हा डिपेंड करत असतो. आपली पट्टी आहे टाकलं होतं सर. ही आपली भट्टी आहे. त्याच्यानंतर आपण वरती जाऊया बॉइलिंग सेक्शन. हे आमचे चंपकबाई इथे बसले. तिकडे आपला ID फॅन आहे. तिकडे आपण बॉयलर ठेवलेला आहे. क्लिअरिफिकेशन फॅन आहे 14 फुटाचा, तर 16 फुटाचा. युवराज यूट्यूब पर डालेंगे बरं का आपण. हे आपलं पॅकिंग सेक्शनचा एरिया आहे. आपण पावडर आणि क्यूबमध्ये बनवतो. हे आपलं सोलर ड्रायर आहे. इकडे आपला बोर्ड. हे आपले क्यूबसाठी सिलिकॉन मोल्ड आहे. बॉयलर